हा पहा, आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे ऍक्सिलरेटेड मोशन असते हे माहितच आहे आणि त्याचा फॉर्म्युला पण काढला होता आपण. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे त्याचं स्पीड कॉन्स्टंट पाहिजे किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट पाहिजे. अँग्युलर व्हेलॉसिटी अजिबात बदलत नाही, एक समान गतीने करतात. म्हणजे फुल स्पीडने फिरत असतानाचा फॅन त्याचा एक पार्टिकल घेतला तर तो प्रत्येक सेकंदाला तेवढी चक्कर मारेल किंवा एक चक्कर मारला प्रत्येक वेळी तेवढाच वेळ लागेल. मग ते युनिफॉर्म स्पीड झालं, युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटी झाली. तरी पण त्यात लिनियर ऍक्सेलरेशन असतंच, कारण ऍक्सेलरेशन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे आणि त्यामुळे त्याची डायरेक्शन बदलली तरी बदलली. इथे व्हेलॉसिटी अशी असते, इथं अशी असते, इथं अशी असते, इथं अशी असते. पण बघा लिनियर ऍक्सेलरेशनची डेफिनेशन काय दिली होती आपण? इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, किंवा याला आपण असं पण म्हणू शकतो लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज लिनियर ऍक्सेलरेशन. त्याचाच हा सिम्बॉल आहे, शिकवलं ह्याच्या अगोदर सगळं सांगितलं. आता याचीच कॉपी करून आपल्याला अँग्युलर ऍक्सेलरेशनची डेफिनेशन घ्यायची आणि मग अँग्युलर ऍक्सेलरेशन एकदा आलं की मग लिनियर ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन रिलेशन बघायचं. व याच्या अगोदर आपण लिनियर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, लिनियर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी यातले रिलेशन पाहिले, बरोबर आहे? हा, ते रिलेशन काय आहे हे जरा बघूया. इथं ए या ठिकाणी बॉडी सुरुवातीला, थोड्या वेळाने बी या ठिकाणी गेली. हा अँगल थिटा असेल. हे लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणजे स्ट्रेट लाईन अंतर झालं एबी मधलं, असं कर्व अंतर, स्ट्रेट लाईन आहे कर्व अंतर. आणि हे झालं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. याची रेडियस आर असेल तर आर्कची लेंथ डिवाइड बाय रेडियस इज इक्वल टू अँगल येतो ना, मग ह्यालाच अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणणार, ह्याला लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणणार. म्हणजे एस इज इक्वल टू आर थिटा. हे लिनियर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट मधलं रिलेशन आहे. हे जर वेक्टर स्वरूपात लिहायचं असेल तर एस बार इज इक्वल टू कसं लिहिलं होतं रे? थिटा बार क्रॉस आर बार. अर्थात इन्फायनाइटसिमली स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंटच फक्त वेक्टर क्वांटिटी, त्यामुळे लार्जला चालत नाही. कसं लागतं रे? डेल्टा एस बार इज इक्वल टू डेल्टा थिटा बार क्रॉस आर बार. आलं होतं असं? बघा आठवतंय का या चॅप्टर मधलं? पुढं लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी याच्यातलं पण रिलेशन पाहिलं होतं आपण आणि ते आलं होतं व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. पुढं ते वेक्टर स्वरूपात जर लिहायचं म्हटलं तर व्ही बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. मी तुम्हाला सांगितलं आर बार क्रॉस ओमेगा बार चालत नाही. कसं आलं होतं ते वेक्टर प्रॉडक्ट कसे असतात वगैरे त्याच्यावर पण सांगितलं होतं. हे कसं लिनियर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी, लिनियर ऍक्सेलरेशन, सॉरी लिनियर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट याच्यातलं रिलेशन झालं. तसं आता आज आपल्याला पाहायचं अँग्युलर ऍक्सेलरेशन आणि लिनियर ऍक्सेलरेशन. तर हे अँग्युलर ऍक्सेलरेशनची डेफिनेशन तर आधी घेऊया, त्याचं फॉर्म्युले, त्याचे युनिट वगैरे घेऊया आणि मग त्याच्यातलं रिलेशन बघूया. ठीक आहे? हे कसं आपण ह्याची डेफिनेशन घेतली अँग्युलर डिस्प्लेसमेंटची, त्याचं युनिट बघितलं, मग त्यातलं रिलेशन. तसं अँग्युलर व्हेलॉसिटीची आपण डेफिनेशन बघितली, त्याचे युनिट डायमेन्शन वगैरे बघितले, मग त्याला रिलेशन बघितलं. तसं अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे काय? तर लिनियर ऍक्सेलरेशन ज्याचं पार्ट आहे त्याला अँग्युलर ऍक्सेलरेशन आपोआपच येईल. व लिनियर ऍक्सेलरेशन कशाला म्हणायचं आहे? इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, किंवा लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी विथ टाइम इज कॉल्ड एज लिनियर ऍक्सेलरेशन. याचीच कॉपी करून आपल्याला अँग्युलर ऍक्सेलरेशन लिहिता येईल. अँग्युलर ऍक्सेलरेशन इज डिनोटेड बाय लेटर अल्फा अँड इट कॅन बी डिफाइंड एज इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर इथं काय angular velocity, rate of change of angular velocity with respect to time is called as angular acceleration, किंवा it is the limiting value of rate of change of angular velocity with respect to time is called as angular acceleration. हे जसं पाठ आहे येते त्याला हे पण यायलाच पाहिजे. आता angular velocity म्हणजे काय, सॉरी angular acceleration म्हणजे काय म्हणतोय नीट लक्षात घ्या. चेंज इन angular velocity डिवायडेड बाय तो चेंज व्हायला लागणारा टाइम. कितीनी अँग्युलर व्हेलॉसिटी बदलली, किती वेळेत, म्हणजेच अँग्युलर ऍक्सेलरेशन मला असं पण लिहिता येईल, शब्दात लिहायचं म्हटलं तर चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय तो चेंज व्हायला लागणारा टाइम. ओके, मग समजा एखादी बॉडी ओमेगा एवढ्या कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी फिरायला लागली आहे. तो अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट याचा अर्थ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, बरोबर आहे? त्यावेळेस अँग्युलर ऍक्सेलरेशन असेल का? बघा, अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे काय म्हणतोय मी? चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी.
युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणायला लागलो मी इथं. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी कशी असते? कॉन्स्टंट असते. लिनियर व्हेलॉसिटी बदलते, त्याची डायरेक्शन बदलते ना, पण अँग्युलर व्हेलॉसिटी बदलत नाही, डायरेक्शन पण बदलत नाही, मॅग्निट्यूड पण बदलत नाही त्याची. त्यामुळे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी बदलतच नाही. म्हणजे चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी किती आली? 0 आली. म्हणजे अँग्युलर ऍक्सिलरेशन असेल का? नाही. अँग्युलर ऍक्सिलरेशन 0 असेल युसीएम मध्ये. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या बाबतीत अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन पण बदलत नाही, मॅग्निट्यूड पण बदलत नाही. त्यामुळे अँग्युलर ऍक्सिलरेशन तिथं 0 असेल किंवा नसेलच. लक्षात घ्या, अँग्युलर ऍक्सिलरेशन ची डेफिनेशन आहे चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी अपॉन टाइम, बट इन केस ऑफ युसीएम देयर इज नो चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी. Therefore, in uniform circular motion, value of angular acceleration is 0. आणि मग त्यावेळेस या दोघांचं रिलेशन काय बघणार आहे आपण? अँग्युलर ऍक्सिलरेशन आणि लिनियर ऍक्सिलरेशन रिलेशन येणारच नाही, कारण अँग्युलर ऍक्सिलरेशन नाहीच आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. म्हणजे तुम्हाला जर अँग्युलर ऍक्सिलरेशन आणायचं असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी काय केली पाहिजे? चेंज केली पाहिजे, बदलली पाहिजे. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी बदलायची असेल तर ती युसीएम राहील का? नाही राहणार. म्हणजे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फक्त अँग्युलर ऍक्सिलरेशन असतं, हे लक्षात ठेवा. पण लिनियर ऍक्सिलरेशन दोन्ही असतं. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असू अगर युसीएम असू, कारण लिनियर व्हेलॉसिटी डायरेक्शन बदलते. तुम्ही युनिफॉर्म घ्या अगर नॉन युनिफॉर्म घ्या, डायरेक्शन तर बदलणारच आहे त्याची. उलट नॉन युनिफॉर्म घेतली तर डायरेक्शन पण बदलली आणि स्पीड पण बदललं ना, मॅग्निट्यूड पण बदलली. म्हणजे तिथं तर ऍक्सिलरेशन ज्यादा असेल उलट लिनियर ऍक्सिलरेशनच्या बाबतीत, बरोबर आहे ना. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर मॅग्निट्यूड बदलत नाही, पण डायरेक्शन तर बदलते ना लिनियर व्हेलॉसिटीची. म्हणजे तिथे लिनियर ऍक्सिलरेशन हे सर्क्युलर मोशन मध्ये असतंच, ती युनिफॉर्म असो तर नॉन युनिफॉर्म असो. पण अँग्युलर ऍक्सिलरेशनच्या बाबतीत कसं आहे? जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी बदलतच नाही, म्हणजे अँग्युलर ऍक्सिलरेशन 0 असेल तिथं. पण जर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल म्हणजे स्पीड वाढत असेल किंवा कमी होत असेल तर अँग्युलर ऍक्सिलरेशन असणार. आणि अँग्युलर ऍक्सिलरेशन म्हणजे काय आहे? इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाइम. अर्थात ते इन्स्टंटेनियस आलं, एका पर्टिक्युलर क्षणाचं आलं. हे तुम्हाला जर ऍव्हरेज अँग्युलर ऍक्सिलरेशन पाहिजे असेल तर चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी अपॉन टाइम असं घ्यावं लागेल. आणि मग चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी मायनस इनिशियल. समजा ही बॉडी फिरायला लागलेली आहे, इथं असताना त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी ω1 आहे आणि इथं आल्यावर ω2 झाली, बरोबर. इथून इथे येत असताना म्हणजे फायनल किती झाली? ω2. इनिशियल किती होती? ω1 डिवायडेड बाय समजा इथून इथे जायला t एवढा टाइम लागला तर अपॉन टाइम, बरोबर. चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी अपॉन टाइम रिक्वायर्ड फॉर अबाव चेंज. धिस फॉर्म्युला इज फॉर अँग्युलर ऍक्सिलरेशन. अँग्युलर ऍक्सिलरेशन साठी हा फॉर्म्युला तयार झाला. अर्थात हे ऍव्हरेज अँग्युलर ऍक्सिलरेशन आणि इन्स्टंटेनियस पाहिजे असेल तर असं. आता काय काय वेळेस इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी ω0 दाखवतात, फायनल नुसतं ω दाखवतात. त्यामुळे फॉर्म्युला असा पण लिहू शकता तुम्ही, फायनल मायनस इनिशियल अपॉन टाइम. सिम्बॉल काही वापरा, फायनल मायनस इनिशियल अपॉन टाइम करा, एवढं मात्र कराय. मग आता लिनियर ऍक्सिलरेशन ही वेक्टर क्वांटिटी, म्हणजे अँग्युलर ऍक्सिलरेशन सुद्धा काय असेल? वेक्टर क्वांटिटी असेल. मग अँग्युलर ऍक्सिलरेशन जर वेक्टर क्वांटिटी असेल तर त्याची डायरेक्शन कशी? आता अँग्युलर ऍक्सिलरेशनची डायरेक्शन पहा. ह्याच्या अगोदर आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन पाहिली, अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन पाहिली. आणि या दोघांची डायरेक्शन कशा असतील रे? राईट हँड थंब रूल्सवर येतात. आणि त्या सर्कलच्या प्लेनला काय असतात? परपेंडिक्युलर. अँड दे आर गिव्हन बाय राईट हँड रूल. बॉडी जर अँटी क्लॉकवाईज अशी फिरत असेल तर आपल्याला अंगठा असा पकडला पाहिजे. तर अशा प्रकारे ही अँग्युलर डिस्प्लेसमेंटची पण डायरेक्शन आली. अर्थात इन्फायनाइटसिमली स्मॉल असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटीची पण डायरेक्शन आली. मग अँग्युलर ऍक्सिलरेशनची डायरेक्शन कशी असते? तर अँग्युलर ऍक्सिलरेशन मध्ये 2 प्रकार असतात. समजा स्पीड वाढते, स्पीड वाढतंय त्यावेळेस अँग्युलर ऍक्सिलरेशन मध्ये फायनल व्हेलॉसिटी ज्यादा असणार आहे, इनिशियल कमी असणार आहे. स्पीड वाढत असेल तर त्यावेळेस अँग्युलर ऍक्सिलरेशन पॉझिटिव्ह येईल. आणि अँग्युलर ऍक्सिलरेशनचा दुसरा प्रकार काय? स्पीड कमी व्हायला लागली, फॅन फुल स्पीडने चालवायला बंद केला, स्पीड कमी होत मग थांबेल. मग त्याचा एक पार्टिकलचा जर विचार केला तर स्पीड कमी होत जाऊन थांबेल, बरोबर आहे का? म्हणजे त्यावेळेस फायनल व्हेलॉसिटी कमी असणार आहे, इनिशियल ज्यादा असणार आहे. काय येईल रे ते? निगेटिव्ह येईल, बरोबर आहे का? म्हणजे स्पीड वाढते. अँग्युलर स्पीडचं बोलतोय मी. लिनियर स्पीड पण वाढत असेल किंवा कमी होत असेल, किंवा अँग्युलर स्पीड वाढत असेल किंवा कमी होत असेल तरच अँग्युलर ऍक्सिलरेशन असणार आहे. वाढत असेल तर पॉझिटिव्ह आणि कमी होत असेल तर निगेटिव्ह.
मग डायरेक्शन कशी येईल? तर डायरेक्शन ऑफ द अँग्युलर ऍक्सेलरेशन इज इन द डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटीची जी डायरेक्शन असते त्याच डायरेक्शनने अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन असते. पण कधी? इफ स्पीड अँग्युलर स्पीड गो ऑन इन्क्रीजिंग. जर अँग्युलर स्पीड वाढत असेल, जर अँग्युलर व्हेलॉसिटी वाढायला लागली तर आणि तरच अँग्युलर व्हेलॉसिटीची जी डायरेक्शन आहे ते अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन असते. स्पीड कमी व्हायला लागलं तर निगेटिव्ह असणार ना, बरोबर आहे ना. अँग्युलर ऍक्सेलरेशन काय येते? निगेटिव्ह येते. त्यावेळेस त्याची डायरेक्शन अँग्युलर व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनच्या अपोजिट असते. निगेटिव्ह म्हणजे अपोजिट ना. म्हणजे तुम्हाला सांगतो मी, जरा आडवं सर्कल काढून जरा इथं सांगतो, ठीक आहे. तर हे असं बॉडी एक फिरायला लागलेलं आहे समजा या सर्कलवर, आणि बॉडी अँटी क्लॉकवाईज अशी फिरते. तर अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन अशी येणार नाही, बरोबर आहे ना. तर राईट हँड थंब रूल बघा की असंच आहे, ठीक आहे. तर अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन राईट हँड थंब रूल नुसार या प्रकारे उजव्या हाताचा अंगठा आहे तो दाखवतोय आणि थर्ड फिंगर काय दाखवतोय, त्याचे सेन्स ऑफ रोटेशन दाखवतात. अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन अशी. आता अशा अवस्थेत ही जर युनिफॉर्म मोशन करत असेल, अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल समजा, तर अँग्युलर ऍक्सेलरेशन असेल का? नाही, झिरोच असेल. बदलतच नाही. अँग्युलर व्हेलॉसिटी जर बदलतच नसेल तर अँग्युलर ऍक्सेलरेशन झिरो असेल. पण समजा स्पीड वाढायला लागली, म्हणजे स्लो होतो, फास्ट व्हायला लागले, म्हणजे फॅन बंद अवस्थेतच चालू केल्यापासून फुल स्पीड घेऊ पडेल ती अवस्था. तर त्यावेळेस काय असेल? ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह असेल, अँग्युलर ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह असेल. त्यावेळेस अँग्युलर व्हेलॉसिटीची जी डायरेक्शन आहे तीच अल्फाची पण डायरेक्शन असेल, लक्षात घ्या, ठीक आहे. पण आता बघा ना, बॉडी अशीच फिरते, अँटी क्लॉकवाईजच फिरायला लागलेली आहे, पण स्लो डाऊन व्हायला लागली, हळूहळू कमी स्पीड व्हायला लागली. तर त्यावेळेस अँग्युलर ऍक्सेलरेशन काय असणार? निगेटिव्ह असणार आहे, आणि त्याची डायरेक्शन अँग्युलर व्हेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शनने असते. मग त्यावेळेस अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन, बॉडी अशी फिरते, स्लो डाऊन का होत असणार, बॉडी अशीच फिरते ना, त्यामुळे अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन अशी आली. पण अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन कशी असेल मग? त्याच्या उलटी, कारण निगेटिव्ह आहे ना. मग त्यावेळेस अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन अशी असेल. जर बॉडी स्लो डाऊन होत असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनच्या अपोजिट डायरेक्शन अँग्युलर ऍक्सेलरेशनची असते. आणि बॉडी जर इन्क्रीज होत असेल त्याचं स्पीड, तर अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन ही अँग्युलर व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनच असते. म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन राईट हँड थंब रूल नाही सांगायची. कशी सांगायची? डायरेक्शन ऑफ द अँग्युलर ऍक्सेलरेशन इज सेम ऍज दॅट ऑफ द डायरेक्शन ऑफ द अँग्युलर व्हेलॉसिटी इफ अँग्युलर स्पीड गो ऑन इन्क्रीजिंग, अँड इफ अँग्युलर स्पीड डिक्रीजेस then direction of the angular acceleration is opposite to that of the direction of the angular velocity. अशा प्रकारची डायरेक्शन सांगावी लागेल. ती परपेंडिक्युलर असणार आहे प्लेनला, सर्कलच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणार आहे अँग्युलर ऍक्सेलरेशन. पण स्पीड वाढत असेल तर ओमेगाच्या दिशेने, स्पीड कमी होत असेल तर ओमेगाच्या विरुद्ध दिशेने. हे झाले त्याची डायरेक्शन. इन्स्टंटॅनियसचा फॉर्म्युला झाला, ऍव्हरेज अँग्युलर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला झाला. आता अँग्युलर ऍक्सेलरेशनचं युनिट राहील आणि मग त्या दोघांचं रिलेशन बघूया. अँग्युलर ऍक्सेलरेशनचं युनिट काय येईल बघा रे. अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे काय आहे रे? चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी अपॉन टाइम आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी कशात मोजायची मला सांगा का? अँग्युलर व्हेलॉसिटी कशात मोजणार? रॅड पर सेकंद, आणि परत टाइम सेकंदात मोजणार. म्हणजे इथं पण शिरस्थानी सेकंद आहे, इथं पण शिरस्थानी सेकंद आहे, म्हणजे त्याचं उत्तर काय येईल? रॅड पर सेकंद स्क्वेअर. तसं लिनियर ऍक्सेलरेशन युनिट मीटर पर सेकंद स्क्वेअर असतं, तसं याचं काय येणार आहे? रॅड पर सेकंद स्क्वेअर. दिस इज दी याचा युनिट ऑफ अँग्युलर ऍक्सेलरेशन. अँग्युलर ऍक्सेलरेशनचं हे युनिट आलं. आणि मग त्याचे डायमेन्शन्स, डायमेन्शन्स ऑफ अँग्युलर ऍक्सेलरेशन आर. हो, याच्यावर कळते की रॅड म्हणजे अँगलला डायमेन्शन्स घेत नसतो आपण जर रेडियन मध्ये असेल तर. मग काय राहिलं? फक्त टाइम शिरस्थानी 2 आहे, म्हणजे L0 M0 T⁻². दीज आर द डायमेन्शन्स ऑफ अँग्युलर ऍक्सेलरेशन. बघा, अँग्युलर ऍक्सेलरेशनचं डेफिनेशन सांगितली, त्याचं दोन्ही फॉर्म्युले सांगितले, इन्स्टंटॅनियस आणि ऍव्हरेजचं, त्याचं युनिट, त्याचे डायमेन्शन आणि त्याची डायरेक्शन, एवढं सगळं अँग्युलर ऍक्सेलरेशनची झालं. आता मला सांगा, अँग्युलर ऍक्सेलरेशन पॉसिबल कधी आहे? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे एक तर बॉडीचं स्पीड काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे. नसेल तर काय व्हायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे. तर आणि तरच पॉसिबल आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर ऍक्सेलरेशन नसतं किंवा झिरो असतं. त्यावेळेस अँग्युलर ऍक्सेलरेशन आणि लिनियर ऍक्सेलरेशन आपलं रिलेशन काय अर्थ आहे? झिरो असतं म्हणलं काय त्याला रिलेशन आहे, बरोबर आहे ना.
म्हणजे हा जो फॉर्म्युला काढायचा आहे आता आपल्याला रिलेशन बिटवीन लिनियर ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन, हे कोणाबद्दल आहे? फक्त नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विषयी. ओके, बघूया तो फॉर्म्युला आता काढायचा. रिलेशन बिटवीन अँग्युलर ऍक्सेलरेशन अँड लिनियर ऍक्सेलरेशन. त्यासाठी मी पहिल्यांदा काय करणार आहे की लिनियर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला लिहिणार आहे. लिनियर ऍक्सेलरेशन इज गिव्हन बाय ए इज इक्वल टू, मी पहिल्यांदा स्केलर स्वरूपात लिहिणार आहे सगळं, वेक्टर स्वरूपात नंतर बघू, आणि वेक्टर स्वरूपात पण आपल्याला त्याचं डेरिव्हेशन करायचं आहे. पहिल्यांदा स्केलर स्वरूपात सगळं करूया. काय असतं त्याचं लिमिटिंग व्हॅल्यू घेण्यापेक्षा डी बाय डी घेऊया. डीव्ही बाय डीटी ना, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज लिनियर ऍक्सेलरेशन. ओके, लिनियर ऍक्सेलरेशनची डेफिनेशन आहे, कसं वाचायचं, कसं सिम्बॉल लिहायचं हे पण शिकवले तुम्हाला. बट रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी इज गिव्हन बाय व्ही इज इक्वल टू काय असतं रे? आर ओमेगा. त्यात व्ही म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी मॅग्निट्यूड आहे, आर म्हणजे त्या सर्कलची रेडियस असते, ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी असते. ही व्ही ची किंमत मी इथे ठेवणार आहे. आता ही व्ही ची जर किंमत इथे ठेवली तर ए इज इक्वल टू काय आलं बघा? डी. व्ही ची किंमत काय आहे? आर ओमेगा बाय डीटी. ओके, पुढं डेरिव्हेटिव्ह काढायचं. हेच तुम्ही या स्टाईलने लिहिलं तरी चाललं असतं. डी बाय डीटी ऑफ आर ओमेगा. आता गुणाकार आहे. डेरिव्हेटिव्ह जर गुणाकाराचा काढायचा असेल तर त्याला प्रोडक्ट रूल नावाचा एक रूल आहे, मल्टिप्लिकेशन किंवा प्रोडक्ट रूल म्हणतात, तो रूल वापरावा लागेल. तुम्हाला तो रूल सांगतो मी. समजा मला डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही काढायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर बेरीज किंवा वजाबाकी असेल तर आपण ह्याला डेरिव्हेटिव्ह सेपरेट देतो, ह्याला डेरिव्हेटिव्ह सेपरेट देतो. गुणाकार किंवा भागाकाराला तसा रूल नाहीये, भागाकाराला पद वेगळा आहे, भागाकाराचा रूल आता पाहिजे गरज नाही आपल्याला, सध्या गुणाकार आहे. तर काय करायचं बघा, पहिल्यांदा यू ला डेरिव्हेटिव्ह बाहेर काढायचं, व्ही चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डीव्ही बाय डीएक्स. आता व्ही ला बाहेर काढायचं, बाहेर काढायचं त्याला कॉन्स्टंट ठेवायचं, त्याला काही धक्का लावायचा आहे असं ठेवायचं, म्हणजे कॉन्स्टंट ठेवायचं असं म्हणतो आपण त्याला, व्ही कॉन्स्टंट. आता यू चा डेरिव्हेटिव्ह डीयू बाय डीएक्स. म्हणजे एकदा एकाला कॉन्स्टंट ठेवायचं, दुसऱ्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा, त्यावेळेस पहिल्याला ग बसवायचं आणि परत दुसऱ्याला ग बसवायचं, पहिल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा. थोडक्यात असं एक कॉन्स्टंट दुसऱ्याला डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा कॉन्स्टंट पहिल्याला डेरिव्हेटिव्ह असा रूल आहे. डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट रूल म्हणतात त्याला. 11वीला मॅथमॅटिक्स मध्ये पण आहे हे, इथे तुम्हाला मॅथ्स मध्ये झालं तर, नसेल तर मी आता सांगितले. मग आता इथं आर आणि ओमेगा या दोन क्वांटिटीचा डेरिव्हेटिव्ह गुणाकाराच्या स्वरूपात त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. काय काय करावं लागेल तुम्हाला? एकदा आर कॉन्स्टंट ओमेगाचा डेरिव्हेटिव्ह, परत ओमेगा कॉन्स्टंट आर चा डेरिव्हेटिव्ह याप्रमाणे करावं लागेल. देअरफॉर ए इज इक्वल टू डीआर बाय, पहिल्यांदा आर कॉन्स्टंट घेऊया, आर बाहेर काढला, काही इथं डी ओमेगा बाय डीटी प्लस आता ओमेगा कॉन्स्टंट घेऊया आणि डीआर बाय डीटी. ओके, तो हे काय आहे? डी ओमेगा बाय डीटी. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अँग्युलर ऍक्सेलरेशन. रेट ऑफ, आता डेफिनेशन सांगितली मी, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अँग्युलर ऍक्सेलरेशन. अँड डीआर बाय डीटी. ओ आर म्हणजे काय आहे? रेडियस आहे. रेडियस वेक्टर नाही आहे, रेडियस आहे. ओके, कारण आपण वेक्टर स्वरूपात घेतले का आता? नाही. मला सांगा, सर्कल वरून जर बॉडी फिरत असेल तर त्याची रेडियस बदलते काय? नाही बदलत. म्हणजे रेडियस काय आहे? कॉन्स्टंट आहे, आणि कॉन्स्टंट क्वांटिटीचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. डेरिव्हेटिव्हचा एक साधा सोपा महत्वाचा रूल आहे, कॉन्स्टंट असेल तर त्याला डेरिव्हेटिव्ह 0 असतो. पण डेरिव्हेटिव्हचा अर्थ काय आहे? मॅथमॅटिक्स मधला किंवा फिजिक्स मधला बघूया. रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस विथ रिस्पेक्ट टू, रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस, रेडियस जर बदलत नसेल तर त्याचा बदलण्याचा रेट किती आला? 0. रेट ऑफ चेंज ऑफ म्हणतोय ना, हा इथं जी काही क्वांटिटी लिहिली आहे त्याला बदलण्याचा दर आहे तो, आणि ते बदलतच नसेल तर त्याचा रेट ऑफ चेंज किती आहे ना? 0 आहे ना. म्हणजेच कॉन्स्टंट क्वांटिटी डेरिव्हेटिव्ह 0 असतो. हा साधा सोपा नियम आहे. का रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस, रेडियस बदलतच नाही तर त्याचा रेट किती आहे? 0 आहे ना. म्हणून डीआर बाय डीटी किती असतं? 0 असतं. लक्षात घ्या. मग या दोन्ही किमती जर इथे टाकल्या तर ए इज इक्वल टू आर डी ओमेगा बाय डीटी म्हणजे अल्फा अँग्युलर ऍक्सेलरेशन आहे, प्लस ओमेगाला ओमेगा, डीआर बाय डीटी 0 आहे. ओके, मग काय काय आलं बघा. देअरफॉर लिनियर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू आर अल्फा आणि 0 इंटू ओमेगा म्हणजे 0. काय लिहायचं त्याला? तर दिस इज द रिलेशन बिटवीन लिनियर ऍक्सेलरेशन अँड अँग्युलर ऍक्सेलरेशन. अर्थात नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तरच त्याला अर्थ आहे, नाहीतर काय अर्थ आहे त्या रिलेशन. बरोबर आहे. तर दिस इज द रिलेशन बिटवीन लिनियर ऍक्सेलरेशन अँड अँग्युलर ऍक्सेलरेशन. पण हे वेक्टर आहेत की, मग वेक्टर स्वरूपात आपल्याला लिहायला नको का?
मग वेक्टर स्वरूपात मला सांगा ए बार इज इक्वल टू, हे दोन्ही वेक्टर आहे म्हणल्यावर त्याचा क्रॉस प्रॉडक्ट असेल, मग क्रॉस प्रॉडक्टला अल्फा बार क्रॉस आर बार घ्यायचा का आर बार क्रॉस अल्फा बार घ्यायचा, हा प्रश्न आहे. हे रिलेशन बरोबर आहे का हे रिलेशन बरोबर आहे. तर यासाठी तुम्हाला तिघांच्याही डायरेक्शन आणि प्रॉडक्ट क्रॉस प्रॉडक्ट कसा असतो, त्याचे डायरेक्शन राईट हँड टर्मनुसार मिळते हे माहित पाहिजे. तुम्हाला मी अनेक वेळा सांगितले ह्याच्या अगोदर. पहा, समजा हा ए बार नावाचा वेक्टर असेल, हा ए बार नावाचा वेक्टर असेल, हा बी बार नावाचा वेक्टर असेल एका प्लेन मध्ये, तर त्या दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट कसा येतो, त्या दोघांनाही लंब येतो. म्हणजे हा ए बार असेल, हा बी बार असेल तर ए बार क्रॉस बी बार असा येतो. म्हणजे यांचा जो ए बार क्रॉस बी बार तो असा असतो. ह्याला पण लंब असतो, ह्याला पण लंब असतो. पण ह्या दोघांनाही लंब असा पण घेऊ शकतो, पण ते राईट हँड टर्मनुसार काढायचं. ए बार क्रॉस बी बार केलं तर असं येतं, बी बार क्रॉस ए बार केलं तर खाली येतं. तर आता सध्या ए बार क्रॉस बी बार करायचं, ए बार क्रॉस बी बार म्हणजे वर येतं. ठीक आहे. मग तसं अल्फा बार क्रॉस आर बार केल्यावर ए बार येतं का आर बार क्रॉस अल्फा बार केल्यावर ए बार येतं, हे बघूया ना आपण. एक सर्कल घेऊया आणि त्याच्यावर आपण ते काढूया. त्यासाठी ह्या सगळ्याचे डायरेक्शन माहित पाहिजेत ना तुम्हाला. बघूया, हे सर्क्युलर मोशन करायला लागले समजा बॉडी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके. हा, तर इथं लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन आहे. लिनियर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन कशी असते परवा सांगितलं होतं, टुवर्ड्स द सेंटर. टुवर्ड्स द सेंटर असते ना, ही ए बारची डायरेक्शन आहे, बरोबर आहे. आर बारची डायरेक्शन कशी असते, आर बारची डायरेक्शन कशी असते, अवे फ्रॉम सेंटर असते, बरोबर आहे. अवे फ्रॉम सेंटर असते, बरोबर आहे. आणि अल्फा बारची डायरेक्शन कशी असते, आता इथं हे जे ए बार आहे ना, हे ए बारची डायरेक्शन आत्ताच नाही सांगता येणार आपल्याला. का सांगतो तुम्हाला मी. त्याची डायरेक्शन ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर टुवर्ड द सेंटर असते, पण जर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर त्याची डायरेक्शन टुवर्ड द सेंटर नसते. कशी असते ते आपल्याला चर्चा करायची. कारण कसं होतं बघा, हा पहा, वाटलं तर चर्चा करतो जरा मी. इथं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर या बॉडीचं स्पीड कॉन्स्टंट आहे का, वाढतंय किंवा कमी होते. वाढते असं बोलतो, बॉडी अशी फिरते, इथनं स्पीड वाढणार आहे, पण स्पीडची डायरेक्शन या दिशेने, व्हेलॉसिटी डायरेक्शन या दिशेने आणि वाढते. मग ऍक्सेलरेशनची डायरेक्शन कशामुळे होणार, ऍक्सेलरेशन स्पीड वाढल्यामुळे, डायरेक्शन चेंज झाल्यामुळे जे ऍक्सेलरेशन होतं ते टुवर्ड द सेंटर आहे. आपण पाहिलं होतं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर डायरेक्शन फक्त चेंज होते, मॅग्निट्यूड चेंज होत नाही. आणि मॅग्निट्यूड चेंज होत नाही, फक्त डायरेक्शन चेंज होते. त्याच्यामुळे असणार ऍक्सेलरेशनची डायरेक्शन कशी आहे रे, अशी रेडियस वरून आहे. आणि त्याला काय म्हणतात, रेडियल ऍक्सेलरेशन म्हणतात. समजा ए आर ऍक्सेलरेशन दाखवलं, किंवा त्याला सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन पण म्हणतात ना. रेडियल किंवा सेंट्रिपिटल का, तर त्याची डायरेक्शन टुवर्ड द सेंटर असते किंवा रेडियस वरून असते, म्हणून त्याला रेडियल किंवा सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन म्हणतात. पण हे ऍक्सेलरेशन तर आहेच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये, पण इथं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन घ्यायचे ना आपल्याला. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन या ऍक्सेलरेशनच्या व्यतिरिक्त अजून एक ऍक्सेलरेशन असतं. ते कसलं असतं, तर ह्या बॉडीचं स्पीड वाढलं पाहिजे. मला सांगा, कुठल्याही बॉडीचं स्पीड वाढवायचं असेल तर न्यूटन सेकंड लॉनुसार त्याला फोर्स दिला पाहिजे, बरोबर आहे ना. कारण न्यूटन फर्स्ट लॉ काय सांगतो, जर एखाद्या बॉडीवर एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होत नसेल तर ती बॉडी रेस्ट पोझिशन असेल तर रेस्ट पोझिशन वर राहते, आणि युनिफॉर्म मोशन मध्ये चालली असेल तर त्याच मोशन मध्ये जात राहते, अनलेस इट इज ऍक्टेड अपॉन बाय द एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स, असा न्यूटन फर्स्ट लॉ सांगतो. जोपर्यंत एखादा एक्सटर्नल एजन्सी त्याच्यावर फोर्स ऍक्ट करत नाही तोपर्यंत ती थांबली असेल तर थांबलेली, चाललेली असेल तर त्याच गतीने जात राहते. याचा अर्थ फोर्स ऍक्ट केल्याशिवाय त्याची व्हेलॉसिटी चेंज होणार नाही. न्यूटन सेकंड लॉ मध्ये तेच सांगायचं आहे, त्याची व्हेलॉसिटी चेंज करायची ना आपल्याला, बरोबर आहे. त्याची स्पीड वाढवायची आहे ना, म्हणजे पाठीमागून कोणती फोर्स दिला पाहिजे. या दिशेने वाढवायचं स्पीड ना, या दिशेने पाठीमागून कोणतं ढकललं पाहिजे, त्याशिवाय स्पीड वाढेल का नाही. आपण काय गोफन फिरवतो, बरोबर आहे, तर त्याला आपण फोर्स लावत असतो, मगच स्पीड वाढतं. त्याचं स्पीड आपण फोर्स न लावता स्पीड वाढेल का रे. आपण फॅनचं स्पीड वाढवतो म्हणजे तिथे इलेक्ट्रिक पॉवर वाढवत असतो आपण, ती इलेक्ट्रिक मोटर त्याला जास्त फोर्स देत असते, त्यामुळे त्याचं स्पीड वाढत असते, हे लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे या बॉडीचं जर तुम्हाला लिनियर ऍक्सेलरेशन करायचं असेल, स्पीड वाढल्यामुळं स्पीड वाढवावं लागेल, या डायरेक्शनने स्पीड वाढवणार आहे, आणि त्यामुळे याच डायरेक्शन त्याचं ऍक्सेलरेशन होणार आहे. या ऍक्सेलरेशनला टँजेन्शियल ऍक्सेलरेशन म्हणतात. हे
त्याची डायरेक्शन चेंज झाल्यामुळे येणारा ऍक्सेलरेशन त्याला सेंट्रिपिटल किंवा रेडियल ऍक्सेलरेशन म्हणतात. त्याला आपण एआर ऍक्सेलरेशन दाखवूया. पण हे झालं युनिफॉर्म मोशन मध्ये. नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये डायरेक्शन तर बदलणारच आहे, पण स्पीड पण वाढणार आहे किंवा कमी होणार आहे. आपण वाढणार घ्यायला लागलो सध्या, तर त्याला या डायरेक्शनने ऍक्सेलरेशन पण असतं, त्याला टँजेन्शियल ऍक्सेलरेशन म्हणणार आहे. हे लक्षात घ्या. मग आता मला सांगा, हे आहे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन आणि हे आहे रेडियल ऍक्सेलरेशन. मग या बॉडीवर ऍट अ टाइम दोन ऍक्सेलरेशन आहेत, दोन्ही वेक्टर क्वांटिटी. एक असं पण आहे, एक असं पण आहे. त्याचं रिझल्टंट ऍक्सेलरेशन काय आहे? तर लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर ऍडिशन वापरावं लागेल आपल्याला. समजा इथं बॉडी आहे या ठिकाणी, काल पण सांगितलं तुम्हाला. समजा ए नावाच्या व्यक्तीने इकडे द्वारा बांधलाय, बी नावाच्या व्यक्तीने इकडे द्वारा बांधलाय. बॉडी कुठं जाईल? दोन्ही बाजूने ओढायला लागला तर एका वेळी इकडे पण नाही, इकडे पण नाही, इकडे येईल. आणि ह्याला पॅरलेलोग्राम असा कम्प्लीट करायचं होतं. या डायगोनलच्या डायरेक्शन हा रिझल्टंट वेक्टर असतो. तर ह्याला म्हणतात लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर ऍडिशन. तसं इथं या बॉडीवरती ऍट अ टाइम या पण डायरेक्शन ऍक्सेलरेशन आहे, त्याला एटी टँजेन्शियल ऍक्सेलरेशन म्हणले. आणि या पण डायरेक्शन ऍक्सेलरेशन आहे, त्याला रेडियल ऍक्सेलरेशन म्हणले. ऍट अ टाइम दोन्ही ऍक्सेलरेशन त्याच्यावर ऍक्ट करायला लागले. रिझल्टंट ऍक्सेलरेशन कसं असेल? ह्याला रेडियल म्हणण्यापेक्षा आपण सेंट्रिपिटल म्हणूया. सेंट्रिपिटल काय, रेडियल काय एकच, हे का नाही? हा, तर रिझल्टंट ऍक्सेलरेशन मला काय करावं लागेल? अरे इथं दगड आहे, द्वारा मारला, एक जण इकडे ओढते, एक जण इकडे ओढते, काय होईल रे? इकडे जाईल का इकडे जाईल? इकडे जाईल ना. मग तोच द्वाऱ्याचा जो नियम आहे ना, तोच बाकीचा पण वेक्टर क्वांटिटीला लागू आहे. ऍक्सेलरेशन हे वेक्टर क्वांटिटी आहेत ना, हे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन आहे, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आहे. एकाच वेळी दोन्ही ऍक्ट व्हायला लागले. त्याचा रिझल्टंट कसा असेल? तुम्हाला काय करावं लागेल? तर पॅरलेलोग्राम कम्प्लीट करावं लागेल. करतो की मी पॅरलेलोग्राम कम्प्लीट केला, तर या पॅरलेलोग्रामच्या डायगोनलच्या डायरेक्शन हे काढावं लागेल. ओके. आणि मग हे काय आलं? त्याचं रिझल्टंट ऍक्सेलरेशनची डायरेक्शन आहे. आणि हे जे रिझल्टंट ऍक्सेलरेशन आहे ते मी एआर अक्षराने दाखवतो. सेंट्रिपिटल म्हणून इथं आर खोडला मी. सेंट्रिपिटल एसी दाखवू, टँजेन्शियल एटी दाखवू, आणि ह्या दोघांचा रिझल्टंट म्हणजे हे असणार. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर टँजेन्शियल ऍक्सेलरेशन नसतं, कारण स्पीड पण वाढत पण नाही, कमी पण होत नाही. त्यामुळे या डायरेक्शननी ऍक्सेलरेशन असणारच नाही. मग त्यावेळेस फक्त सेंट्रिपिटल डायरेक्शन असेल. पण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर त्याला सेंट्रिपिटल तर असेलच, कारण डायरेक्शन चेंज होते. डायरेक्शन चेंज झाल्यामुळे झालेलं आहे हे प्रमाण. आणि त्याची मॅग्निट्यूड पण चेंज होते, म्हणजे टँजेन्शियल डायरेक्शन पण ऍक्सेलरेशन असेल. म्हणजे या दोघांचा रिझल्ट असा आला. म्हणजे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकलचं ऍक्सेलरेशन ह्या दोन्ही गोष्टी मिळवणार आहेत. दोन्ही पार्टिकलचं जे नेट ऍक्सेलरेशन असतं, रिझल्टंट ऍक्सेलरेशन असतं, इट इज द वेक्टर सम ड्यू टू द बोथ सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन अँड टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. आणि ते लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर ऍडिशन नुसार त्याची डायरेक्शन असेल. बरोबर. आता हे ज्यावेळेस अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणतो त्यावेळेस ते नॉन युनिफॉर्मच असणार ना. आणि म्हणजे लिनियर ऍक्सेलरेशन आहे, हे अँग्युलर ऍक्सेलरेशन आहे, ते रेडियस वेक्टर आहे. बरोबर आहे. मग हे रिलेशन बरोबर आहे का, हे रिलेशन बरोबर आहे हे पाहायचं आपल्याला. तर ते कसं येणार बघा आता. तर आता तुम्हाला कळले की रिझल्टंट ऍक्सेलरेशन असा आहे. ओके. मी फक्त तेवढाच आता वेक्टर काढतो. हा, हे रिझल्टंट ऍक्सेलरेशन आहे. ओके. हा, हे रेडियस वेक्टर असा असतो. आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन कसं असेल? स्पीड असं जर बॉडीचं वाढत असेल तर ओमेगाच्या दिशेने असंच ना, असंच असेल ना. तर ही ओमेगाची डायरेक्शन, ओमेगाची म्हणजेच अल्फाची पण आली ना, स्पीड वाढत असेल तर ही अल्फा बार आहे, हा आर बार आहे. आर बार इथं लिहितो मी. हा अल्फा बार आहे, हा आर बार आहे, आणि हा ए तात्पुरता इथे ए दाखवलाय ना, तर ए दाखवू रिझल्टंट ऍक्सेलरेशन. हा ए बार. तर मी आता काय करणार, हा ए बार नावाचा वेक्टर उचलणार आहे, इथं ठेवणार आहे. लक्षात आलं बघ. हा उचलला आणि इथं ठेवला. बरोबर आहे. हा इथं ठेवला असा पॅरलल काढला, त्याला इक्वल आणि पॅरलल काढला तर समजेल. आता हा अल्फा बार आहे. मग मला सांगा आता ए बार इज इक्वल टू अल्फा बार क्रॉस आर बार येईल का आर बार क्रॉस अल्फा बार येईल? तर बघा की अल्फा बार क्रॉस आर बार येतंय का? अल्फा कडून आर बार कडे तर अंगठा असा येतोय ना. ओके. म्हणजे अल्फा बार क्रॉस आर बार हे रिलेशन बरोबर आहे. येते का लक्षात? बघा हेच का बरोबर, पुस्तकात लिहिले म्हणून किंवा मी सांगितले म्हणून नव्हे, तुम्हाला काढता आलं पाहिजे. किंवा तुम्ही इथं नेट ऍक्सेलरेशन घेण्यापेक्षा टँजेन्शियल ऍक्सेलरेशन फक्त घेतलं तर चालतंय. ओके. पण टँजेन्शियल ऍक्सेलरेशन असा आहे, रेडियस वेक्टर असा आहे आणि अल्फा असा आहे. तर हा उचलून इथं ठेवला तर अल्फा बार क्रॉस आर बार आलं का? हे बघा. तर याप्रमाणे हे रिलेशन बरोबर. आता तुम्हाला तिन्ही रिलेशन जरा एकदम डोळ्यासमोर ठेवतो तुमच्या.
लिनियर डिस्प्लेसमेंट अँग्युलर डिस्प्लेसमेंट यातलं जर रिलेशन पाहिजे असेल तर डेल्टा एस बार इज इक्वल टू डेल्टा थिटा बार क्रॉस आर बार होतं का? हे इन्फायनाइटसिमली स्मॉल असेल तर वेक्टर क्वांटिटी त्या मासे घ्यावं लागतं. पुढे लिनियर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि रेडियस वेक्टर ह्याच्यातलं रिलेशन असं आलं होतं. आणि लिनियर ऍक्सेलरेशन, अँग्युलर ऍक्सेलरेशन आणि रेडियस वेक्टर इक्वेशन सगळे सेम आले होते. बरोबर आहे. सगळ्यात आर बार क्रॉस आर बार पाठीमागच आहे सगळ्यात. बरोबर आहे. तर हे लक्षात आलं का बघा. आणि मग हे लिनियर ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन मधलं जे रिलेशन आलं ना ते घेतानाच काही स्केलर क्वांटिटी घेतली होती. फक्त शेवटी आपण असं घेतलं की ए बार इज इक्वल टू काय आला? अल्फा बार क्रॉस आर बार. बरोबर आहे. आता जे मी डिस्कशन करत होतो त्याचं रिझल्टेंट ऍक्सेलरेशन वगैरे कसं असतं त्याचा फॉर्म्युला आता तयार करायचा आपल्याला. आणि ते सगळे वेक्टर स्वरूपात घ्यायचं आहे. हे लक्षात आलंय का बघा सगळ्यांच्या. आणि मग पुढे जाऊया. हा आता हे लिनियर ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन रिलेशन आलंच. पण अजून एक आपल्याला नेट रिझल्टेंट ऍक्सेलरेशनचा एक फॉर्म्युला तयार करायचा. तर त्यासाठी मी काय घेतोय बघा. आता पहिल्यांदा व्ही बार इज इक्वल टू वी नो दॅट व्ही बार इज इक्वल टू काय आहे? ओमेगा बार क्रॉस आर बार आहे का? आत्ताच फॉर्म्युला सांगितलं. आता इथं मी काय करणार आहे? दोन्ही बाजूचं डेरिव्हेटिव्ह घेणार आहे विथ रिस्पेक्टिव्ह टाइम. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही बार विथ रिस्पेक्टिव्ह टाइम घेतला म्हणजे डीव्ही बार बाय डीटी. इकडचा पण डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे सगळ्याचा मिळूनच घेतला पाहिजे ना. वर्ग करताना आपण तसा सगळ्याचा मिळून करतो का? एकट्या एकट्याचा करतो. तसं इथं डी बाय डीटी ऑफ कुणाचा रे? ओमेगा बार क्रॉस आर बार. आता तुम्हाला गुणाकाराचा नियम सांगितलाय बघा डेरिव्हेटिव्हच्या बाबतीत. कसं रे? एकदा हा कॉन्स्टंट याचा डेरिव्हेटिव्ह, हा कॉन्स्टंट याचा डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे ना. हा मग त्या नियमानुसार जायचंय मला. डीव्ही बार बाय डीटी इज इक्वल टू इथं पहिल्यांदा हा ओमेगा बार कॉन्स्टंट क्रॉसला क्रॉस प्रॉडक्ट आहे बरं का. तो साधा गुणाकार नाही आता क्रॉस प्रॉडक्ट आहे. इंटू कोणाला डेरिव्हेटिव्ह येईल रे? डीआर. डीआर बार बाय डीटी प्लस आता हा कॉन्स्टंट ना. पण हा कॉन्स्टंट ठेवताना तुम्ही जर आर बार आधी लिहिला तर क्रम बदलल्यासारखं झालं की रे? क्रम बदलायचा नाही कारण वेक्टर प्रोडक्ट मध्ये क्रम बदलता येत नसतो. मग काय करावं लागेल? हा क्रॉस आर बार पाठीमागच ठेवा ना. त्याला फिक्सच ठेवा पण पाठीमागे ठेवा आणि फक्त ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. एकदा ह्याचा डेरिव्हेटिव्ह हा कॉन्स्टंट ह्याचा डेरिव्हेटिव्ह हा कॉन्स्टंट घेतलं मी झालं. पण इथं क्रम बदलता येत नाही. म्हणून काय आला आता? ओमेगा बारचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टाइम क्रॉस आर बार. क्रॉस आर बार पाठीमागच ठेवा याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. इथं ओमेगा बार अगोदर ठेवा याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. आला का प्रोडक्ट रूल डेरिव्हेटिव्हचा बरोबर. आता डीव्ही बार बाय डीटी म्हणजे काय? Rate of change of linear velocity with respect to time is called as linear acceleration. या linear acceleration ला तात्पुरतं मी ए बार अक्षर वापरतो. बरोबर आहे. हा ओमेगा बारला ओमेगा बार आहे क्रॉसला क्रॉस. हा रेडियस व्हेक्टर आहे. याचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार नाही. मगाशी फक्त डीआर बाय डीटी होता. रेडियस फक्त होती व्हेक्टर नव्हता. रेडियस कॉन्स्टंटच होती ना. पण आता रेडियस व्हेक्टर कॉन्स्टंट आहे का? बॉडी जर सर्क्युलर मोशन करत तर आता डायरेक्शन असे थोड्या वेळ अशी होईल परत अशी होईल. रेडियसची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे पण डायरेक्शन काय होते त्याची म्हणजे बदलत आहे ना तो. आणि रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस वेक्टर विथ टाइम काल झालं होतं की रे? काय म्हणलो होतो आपण ह्याला? लिनियर व्हेलॉसिटी म्हणलो होतो. आठवतंय का बघा? आपण काल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला कॅल्क्युलस मेथडने काढलाय का? त्याला आपण डीआर बाय डीटी व्हेलॉसिटीचा डीआर बाय डीटी घेतलंय का? म्हणजे हे काय आहे? linear velocity. Rate of change of radius vector with respect to time is called as linear velocity. लक्षात घ्या हे linear velocity चा फॉर्म्युला आहे. पुढे प्लस डी ओमेगा बाय डीटी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ respect to time is called as angular acceleration. Angular acceleration अल्फा बार. क्रॉस ला क्रॉस हा काय आहे? आर बार आहे. ओके लक्षात येते का बघा. आणि मग आता तुम्हाला हे माहित पाहिजे ओमेगा बार क्रॉस व्ही बार काय आलं रे? ह्याच्या अगोदर झालं हे रिलेशन ओमेगा बार क्रॉस आर बार म्हणजे हे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला ओमेगा बार क्रॉस आर बार आला होता का बघा. ठीक आहे. तर दिस इज नथिंग बट सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन प्लस हे काय आहे? आत्ताच झालं. व हे काय आहे? अल्फा बार क्रॉस आर बार काय आहे? टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन. कारण अल्फा बार कधी येतो? अँग्युलर व्हेलॉसिटी कधी चेंज होते? जर स्पीड वाढत असेल किंवा कमी होत असेल म्हणजे टॅन्जेन्शियल डायरेक्शन ऍक्सेलरेशन लागतं ना. म्हणजे हे काय कशाचा फॉर्म्युला आहे? टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे एटी. टॅन्जेन्शियल म्हणजे त्याच्या टॅन्जेंटच्या दिशेने स्पर्शिकेच्या दिशेने
आणि त्याचा फॉर्म्युला येतो. आता डिराईव्ह केला आपण फॉर्म्युला, तर तिथं एटी वापरलं होतं, आपण नुसतं ए वापरलं होतं. ए बार इज इक्वल टू अल्फा बार क्रॉस आर बार वापरलं होतं नाही. ते टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन गती कमी किंवा जास्त झाल्यामुळे येणार ऍक्सेलरेशन आहे. आणि हे सेंटरच्या दिशेने असणारं ऍक्सेलरेशन सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. तर नेट ऍक्सेलरेशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन नसेलच, तर सेंट्रिपिटल आणि नेट एकच असेल. पण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर तिथं सेंट्रिपिटल तर असणारच आहे, पण त्या जोडीला टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन पण असणार आहे. आणि मग नेट ऍक्सेलरेशन म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आणि टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन यांची कसली बेरीज आहे? साधी बेरीज नाही, वेक्टर सम. वेक्टर सम कशी करायची असते मगाशी मी शिकवलं होतं तुम्हाला, ठीक आहे. आणि ते सांगतो कशी करायची असते. हा, इथं मी सर्कल घेतोय. हा, तर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन असं आहे बघा, एसी बार हा सेंटर आहे. समजा बॉडी अशी अँटी क्लॉकवाईज फिरला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन हे 80 बार कसं असतं, टेंजेंटच्या डायरेक्शनने असतं, ते 80 बार आहे. मग याचा रिझल्टंट कसा येतो? हे रिझल्टंट ऍक्सेलरेशन कसं येतं, तर लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर ऍडिशन नुसार तुम्हाला इथं पॅरलेलोग्राम कंप्लीट करावा लागेल. ह्याच्या डायगोनलच्या डायरेक्शन काढावं लागेल. हे काय आलं, ह्याचं रिझल्टंट ऍक्सेलरेशन आलं. त्याला आर वापरण्यापेक्षा नुसतं ए वापरू आहे का, किंवा रिझल्टंट म्हणजे ए आर असं वापरलं जातं. तर हे आता मला सांगा, रेडियसला टेंजेंट काय असते? परपेंडिक्युलर असते. म्हणजे इथं राईट अँगल आहे, म्हणजे हा पॅरलेलोग्राम म्हणजे काय येणार आहे? आयतच येणार आहे, रेक्टँगल येणार आहे. हे लक्षात ठेवा, इथं लंब असल्यामुळे. आणि जर आयत असेल तर समोरासमोरी बाजू काय असतात? इक्वल असतात. मग ह्याची लांबी म्हणजे ह्याची मॅग्निट्यूड ना, ह्याची लांबी जर 80 असेल तर ह्याची पण लांबी काय असेल? 80 असेल. हे 80 आलं. ह्याची लांबी एसी असेल, बरोबर आहे. हा इथं काटकोन, इथं काटकोन आपल्याला पण काटकोनच असणार आहे. आता मला सांगा, या ट्रायंगल मध्ये याची लांबी, याची हा वेक्टर ए बार आहे, म्हणजे लेंथ किती झाली याची? ए झाली ना, त्याची मॅग्निट्यूड असते ना. मग ह्याचा वर्ग येतोय का लक्षात बघा, कर्णाचा वर्ग. राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस वापरायला लागले मी. इतर दोन बाजूच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो, म्हणजे एसी स्क्वेअर. ह्याची लांबी म्हणजे एसी आहे आणि ह्याची लांबी म्हणजे किती आहे? 1 याचा स्क्वेअर येणार आहे, बरोबर आहे. आणि मग स्क्वेअर रूट काढतो दोन्ही बाजूचं, म्हणजे ऍक्सेलरेशनची रिझल्टंट ऍक्सेलरेशनची मॅग्निट्यूड येईल. नाही तर स्क्वेअर रूट असं इंडिव्हिज्युअल निघत नसतं बघा, बेरीज वाजवायची असताना. गुणाकार असताना निघलं असतं, बेरीज असताना निघत नसतं. मग वर्गमान टाकावं लागेल आपल्याला. तर एसी स्क्वेअर प्लस 80 स्क्वेअर हा एक साधा सोपा फॉर्म्युला तयार झाला. म्हणजे जर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनच्या जोडीने टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन पण असणार. आणि मग त्या बॉडीचं रिझल्टंट ऍक्सेलरेशनची जर मॅग्निट्यूड पाहिजे असेल तर वर्गमुळात सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचा स्क्वेअर आणि टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशनचा स्क्वेअर यांच्या वर्गाची बेरीज वर्गमुळात घ्यावी लागेल. मग त्याचं नेट किंवा रिझल्टंट ऍक्सेलरेशनची मॅग्निट्यूड येईल. आणि डायरेक्शन जर पाहिजे असेल तर त्या लॉनुसार काढतो, ठीक आहे. हे किती आहे, हे किती आहे, त्याप्रमाणे हे काढून स्केल काढून तुम्हाला पॅरलेलोग्राम पूर्ण करून त्या डायगोनलच्या दिशेने त्याचं ऍक्सेलरेशनची नेट ऍक्सेलरेशन किंवा रिझल्टंट ऍक्सेलरेशनची डायरेक्शन काढता येईल. आणि त्याची मॅग्निट्यूड आहे. आणि वेक्टर सम आहे. वेक्टर सम म्हणजे साधी ह्याची बेरीज नसते, तर बेरीज त्या पद्धतीने काढावी लागेल. तर हे 4 आहे, हे 3 आहे. नेट ऍक्सेलरेशन किती? 4 3 7 असं म्हणणार का? नाही म्हणून चालत. 4चा वर्ग 7चा वर्ग वर्ग बेरीज करून वर्ग मग काढावं लागेल. मग ते वेगळं येत असतं. वेक्टर सम म्हणायचं, नुसती साधी बेरीज नसते, ठीक आहे. तर याप्रमाणे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तरच हे सगळं. नाहीतर युनिफॉर्म असेल तर टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन 0 असेल ना, त्यावेळेस सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन म्हणजेच नेट ऍक्सेलरेशन असणार. हे सगळं कधी असेल? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर. बघा, हे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर ऍक्सेलरेशन असणार आहे आणि त्याच्याविषयी डिटेलमध्ये सगळी चर्चा केली. आता कुठली पाहिजे कोणाला कळली नसेल तर काही शंका असेल तर सांग.